आवरला का? हो झालं. चल चल रे तिला वाट लाव ना. हा ए पोरग बघ लागलं बाई. लागलं का? नाही लागलं. आणि एक काम करा आता चालली आमच्या बहिणीला ना थोडं सांभाळून घ्या. तिने काही इथं लय काम नाही केलेलं. सांभाळूनच घेतो आम्ही. हा नाही मी सांभाळून घ्या. कसं होते लाडाने वाढली तिला काय असं लय ही ना करू. आणि तिला शाळा वेळा शिकवा. हो शिकवतो. तिथं पहिलंच ठरलेलं आहे ना. ते तर आहेच. का रे तिला अधिकारी करायची. मला अधिकारी झालेलं बघायचंय. नाही पुढं बघा तुमचं कसं. पण आता शिक्षण बंद ना करून नाही तर निवळ इथं हा म्हणलेत आणि तिथं जाऊन मोकार उद्योग करायचे. नाही नाही असं नाही होणार. मी म्हणे काळजी नका. चल येऊ या मग. बरं का काळजी घे स्वतःची. चल बाय. आणि ती काय तिथं अण्णा बसलेली इथं इकर त्यांच्या बरोबर बोला. हा कुठे गेला दादू? गेला घरात. ते थांबतोय एका जागा. चला बाबा येऊ का? चालली जाते आता. काळजी घे स्वतःची. तुम्ही पण काळजी घ्या तुमची. मग शिकायची इच्छा तुझी. साऱ्या अडचणी आहेत पाहून आता चांगले जीव लावतील तुला. तुला अभ्यासाला मदत करा थोडंसं आहे इच्छा. आणि शिकलं तर काय ते तुमचाच फायदा आहे. आल्याला पगार काय आम्हाला थोडं भेटणार आहे तुम्हालाच भेटणार आहे. काळजी त्यांच्या हातात आहे. पाहुणे म्हणले ना मी जबाबदारी सगळी घेतो. काय अडचण नाही. काय अडचण आल्यावर फोन करत जा. चालते. चाल ठीक आहे जा फोन करत जा. बाय बाय. आणि फोन करायला विसरत नको जावा. फोन करीत जा. चाल चला येऊ का? चाल बाय. काळजी घ्या. काळजी घ्या तुम्ही पण. गोळ्या टायमिंगवर खा. हो चल दादा बाय. वहिनीला सांग गेले म्हणून. लेकराची एवढी शिकायची इच्छा आहे आता काय नाही म्हणलेत ना. आता ती म्हणले ना आखी जबाबदारी त्यांच्यावर दिलेली. आपण पहिली बी बोलणं झालंच ना. आणि आपण काळजी करायची काय कारण नाही. आपली असली परिस्थिती त्याच्यात सगळं सगळं पण आपण बोली तर केलेली नाही. मला सांगा बरं. आता तुला बी माहिती तिच्या बी लग्नाची घाई नसती केली आपण. तुझी बायको येता जाता आणि मग आता परत तिच्यासाठी तुमच्या नावावर बायकोची भांडणं. ती बी पोरगी ऐकत नाही. ही बी थोडी तापाडी जाऊ दे. मग बरं होतं चांगल्यासाठीच होतं ना. चला माणसं चांगली भेटली. नाही माणसं चांगली आहे. पाहुणा बी चांगला आहे. लागल रांकील लेकराचं. तिचं काय ना बा तिचं स्वप्न पुरं झालं ना बस झालं आपल्याला. काय बाकीचं आता तिची इच्छा कोणची आपल्या कोण राहिली की बा तिला शिकायचं होतं. अधिकारी म्हणले ना आम्ही. हा आता ते पाहुणे मला काय म्हणले अधिकारी मला बघायचंय तिला. मग आपण म्हणण्यापेक्षा त्यांनी जबाबदारी सगळीच घेतलेली. काय अडचणी त्याच्या म्हणून आपण बी बघतच जाऊ ना. फोन करत जा. मला तर नाही जमत पण तू जा. मी करीत जाईन. तुम्ही ना काळजी करीत जाऊ. जाऊ दे. चालतो इथं राहणार जाऊन मी. बर मी येतो गावातून जाऊन. हो हो झालं का बाई साहेबिंग? धुणं झालं माझं. भांडे झाले माझे. हा तू पुस्तकच घेऊन बसलेली आता. काय झालंय? काय झालं म्हणजे? उलट मलाच विचार काय झालं म्हणजे. हा का अभ्यास करते का? मुद्दा म्हणून नुसतं पुस्तक घेते हातात. मी काम करावं म्हणून. तुला काही काम करायला लागू नाही म्हणून अभ्यासच करते मी. अभ्यास करते. कसला अभ्यास? मोबाईल हातात ठेवला अभ्यास करते. हा अहो मोबाईल फक्त इथं ते पान पलटू नये म्हणून असं धरलाय. मी इकडचं पान वाचतीये. तिकडचं पान वाजते. एक तर भिकारड्या घरातून आणलंय तुला करून. आमच्या डोक्यावर मिरे वाटत तू नाही. माझी सासू तू झाली. मी झाली तुझी सून. मी करते तुझ्या पुढं पुढं. नवलाची सून भेटली मला. त्याला बायको भेटत नव्हती. अहो पण भिकारड्या घराची आणली. तिथून वर्ष आणपणा तुझा जास्तीचा. तुम्हीच लग्नाच्या आधी शब्द दिला होता ना का आम्ही इथे शिक्षणाच्या मध्ये येणार नाही म्हणून. दिलता ना. माझी चुकी झाली. इथं काम करू करू माझं परकंबरड मोडायला लागलं. पण तुला त्याचं काहीच नाही. थोडी सुद्धा माया येत नाही. दया येत नाही की थोडा हातभार लावावं म्हणून. ठीक आहे मी करतो. काय आवाज चालू? काय आवाज चालला? सकाळपासून काम मरायला लागले काम करून मी. आणि ही पुस्तक घेऊन बसलेली असती. चालू आहे ना शिक्षण. अरे मी कुठं म्हणते शिक्षण करू नको म्हणून. पण घरातला हातभार लावायला नको का? तुला माहिती मला काम होत नाही म्हणून जास्त. बरोबर तुझं. पण आज चांगलं शिकली की उद्या अधिकारी झाली तर आपल्यासाठीच चांगलं आहे ना. आपल्या सगळ्यांसाठीच करते ना ती. का तिच्या एकटीसाठी करते? हे बघ तू काय म्हणतोय ना मला चांगलं कळते. पण जरा घरातली कामं तिला करायला किती करणार आहे रे मी. हा
जेव्हा बघा तेव्हा ती अभ्यास पुस्तकच घेऊन बसलेले असते. काय माहिती अभ्यास करते का काय करते आणखीन दुसरं का नाटक करते, नुसतं पुस्तक घेऊन बसायची मला काम करावं लागलं म्हणून. आपण बैलाव एखादी जुने भांडायला. ते बघ तू काय करायचंय रोज 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 मला नाही जमणार आहे. आणि ते भांड सारखं यायचं आणि तिला बोलायचं ते बी मला जमणार नाही. अहो पण मी करते ना. काय केलं सकाळपासून? अरे काय चाललंय तुमचं? काय चाललंय म्हणजे रोजच तेच आहे. ही मॅडम बसती पुस्तक घेऊन, मी करते घरातली कामं. अरे शिकू दे तिला, शिकून सवरून मोठी होईल, काहीतरी आपल्याच घरचा फायदा होईल ना. मग तुम्ही घरात मदत करू लागा. मी एकटी काय काय करणार? आता धुणं भांडे केले, स्वयंपाक केलाय का नाही काय माहिती. ऐका तुकडा गिळायला मला स्वयंपाक केला असेल ना तिने? केला मला नाही स्वयंपाक? वाटत. बघितलं अरे कधी मध्ये तू कामात हात मदत करीत जा, तिलाही थोडं तेवढाच आराम भेटल. अभ्यासही करीत जा आणि तिला मदतही करीत जा कामात. अभ्यास करता करता जेवढं जमल तेवढं दोन्ही करत कर. करते मी थोडीफार. बसा तुम्ही, मी करते स्वयंपाक. बरं मी येतो गावात जाऊन. या जा. उगाच नाराज केलं की नाही तिला? केलं ना. मी नाराज होते, मला काही त्रास होतो त्याचं तुला काही घेणं देणं नाही. बायको नाराज झाली तुला तेवढंच वाईट वाटते. बायको काय आई काय मरू दे तिकडं, काम करू करू पार ती झिजून मरू दे. बघितलं आता तिकडं स्वयंपाक करायला जायचं तर तुझी बायको इकडं घुसली. एक काम धाडाचं करत नाही. मी बोलले की माझं तोंड दिसते. काय तर सासू खडूस. आई बाटल्या आणायला गेलते, फ्रीज मध्ये पाणी भरून ठेव. करा बाटल्या आणायला गेली तू सारखं बडबड बडबड करायची तिला. गपरे तू तर बाईक ते काय म्हणतात ना बायकोचा बैलच झालास. मग काय नुसतं पप्पा नंदी म्हणे नाही बैलावाली. काय? अरे वाच, मी तर राहणार डोळे काय वाटत. बाबा एक तर परीक्षा झाली आहे, आता फक्त ही शेवटची फायनल एक्झाम पास झाली पाहिजे. म्हणजे आतापर्यंत जे काही अभ्यास केलाय तो सार्थकी लागेल. आदित्यचं हेच घर आहे का? हो. मी गावातल्या शाळेत शिक्षक आहे. बोला ना सर. त्यांचा जोडीदार आहे, तेव्हा आज भेटायला. नाही ते बाहेर गेलेत जरा. हो का? कधी येते? काय सांगता नाही. तुम्ही एमपीएससीचा अभ्यास करताय? हो. तुम्ही पण? हो. तुमचे काय आता म्हणजे फर्स्ट एक्झाम चालू आहे का? फर्स्ट एक्झाम दिलेली आहे, अजून चालू आहे, पण आता परिस्थिती नाही त्याच्यामुळे शिक्षकाची नोकरी करतोय. अरे माझी पण फर्स्ट झालेली, आता फायनल एक्झाम चालू आहे. हो. बरं ऐका, मी शिक्षक आहात म्हणून म्हणते, म्हणजे मला पण कधी पुस्तकांची गरज लागली तर मदत करत. हो करेन ना, माझ्याकडे आहेत पुस्तक भरपूर आहेत. कारण की माझ्याकडे थोडीच पुस्तक आहेत. चालतंय, कधी लागलं आदित्यला सांगा, तुम्हाला जोडीदारच आहे. खूप उपकार होतील तुमची तेवढी मदत झाली तर. नाही मदतीचं काय, त्याच्यात अभ्यास करायसाठी लागल्यावर देत जाईन. पण तुम्ही अभ्यास करता याच्यावर वाटतं तुम्हाला 100% यश येईल. स्वप्न आहे माझं अधिकारी होण्याचं. ते नक्कीच पूर्ण होईल. चालतंय, आदित्यला सांगा आलतो म्हणून. हो चालतंय. हो. काय ग कोण होता तो? ते शाळेतले शिक्षक होते, म्हणजे मला पण नाही माहिती, यांना भेटायला आले होते. म्हणजे तुला माहिती नव्हतं? तू त्याच्याशी एवढा वेळ बोलत होती का? हा, ते पण परीक्षा देता येते ना फायनल एक्झामची. असं का? बाहेर काय काम होतं तुझं? मी अभ्यास करत बसलो का होते. घर नाही तुला अभ्यास करायला? लाईट गेली ना, तेव्हा अंधार होता तो, त्यामुळे बाहेर बसलो होतो उजेडात. काय झालं आई? आता मात्र ना अतिच झाले. आणली भिकारड्याची करून, पण ती आता डोक्यावर बसली. अभ्यास करते म्हणून ठीक आहे, आता दुसऱ्या लोकांशी बोलायला लागली. डोक्यावर मिरे वाटायला लागली. तिची काय चुकी ना? आमच्या घरातली माणसं, एक नवरा एक सासरा. काय मतर काय एकट्यात बडबड बडबड काय चाललं? या तुमचीच वाट बघत होते. या इकडं. काय अरे काही लाज बीज आहे का नाही तुला? हा, काय लाड करून ठेवलाय तिचं तू? हा, एक तर अभ्यासाला मी मुभा दिली तर दिली. कोण रे बाहेरचे लोक येऊन तिच्याशी गप्पा गोल करतात तिच्याशी? हा, लाज वाटत नाही तुला? लक्ष ठेवता येत नाही का? हा, अभ्यासाच्या नावाने तर मी काम करते
अभ्यास करते का काय माहिती नाही, पण कोण एक शिक्षक कोण आला होता, हा त्याच्याशी गप्पा मारत बसली ती. गरज आहे का घरातल्या बाईनी असं बाहेरच्या माणसाची गप्पा मारायचं, तेही घरात कोणी नसताना? तुला माहितीये का किती गुलू गुलू बोलत होती ती? आ अरे तुला आहे ना अशी ना शेंडी लावून जाईन बघ पळून, मग तुला कळन. अभ्यासाच्या नावाखाली काही तोंड काळ करते, विचार त्याला जर जाऊन तिला. अर्पिता, अर्पिता, अजून काय माहित त्या लग्नाच्या नंतर अशी कधी लग्नाच्या आधी काय काय धंदे केले असतील. काय झालं? काय सांगते आई? काय झालं पण? कोण आलं होतं मागाशी? ते शिक्षक आले होते गावातले, कशाला? तुम्हाला शोधत होते. मला कशाला शोधल तो? माझा आणि त्याचा काय संबंध? माहित नाही मला, मी इथे वाचत बसलो होते, ते आले ते बघ तू नाटक करू नकोस. मी माझ्या गैरहजेरीत घरात कोणी नसताना कोणी असं आलेलं चालणार नाही मला. मी नाटक नाही करत. ते बघ, आले, बघ, त्यांनी कशी बोलती. विचारलं. एक मिनिट इकडे आहे. हे बघ तुला फर्स्ट अँड लास्ट सांगतो, मला परत या असले थेर नको तुझे. नाही तर चालतं व्हायचं, घरी जायचं तुझ्या बापाकडे. तुझ्या थेर म्हणजे सांगितलं ना, तुम्हाला विचारायला आले होते ते. मला काय कशाला ओळखत नाही मला त्यांना. कशाला विचारल तो? काय संबंध आहे त्याचा आणि माझा? आणि फक्त त्यांनी माझ्या हातात परीक्षेचं पुस्तक बघितलं आणि ते पण परीक्षा देतात ते, त्यामुळे फक्त थोडं जास्त बोललो. बघ अनोळखी माणसाची एवढं कोणी बोलतं का? हा तुझे नाटक बंद करा, नाही ते माझ्या इतकं वाईट कोणी नाही. चलो घरात. लगाम लाव तिला, लगाम, नाही तर डोक्यावर बसत तुझ्या आणि जाईल कुणाचा तर हात धरून. मग बसशील टाळ घेऊन वाजवत, पंढरीच्या वाऱ्या करत. लाड करून ठेवलंय नुसता. मी बोलले तर माझं तोंड दिसतंय. बस आता तू कटकट नको करूस, बस गप बस. आणायला लावली पण इथे एका पण झाडाला वांग नाहीये. सगळी झाडं बघून झाली. मॅडम, सर तुम्ही? हा इकडे पाहत होतो, काय दिसला इकडे दिसल्या. ती पुस्तक लागत होतं तुम्हाला ना? ऐका ना सर, नको ते पुस्तक, पण तुम्ही नका येत जाऊ इथं. का हो, काय झालं का? ते त्या दिवशी आपण बोलत होतो, पण ते माझ्या सासूंनी बघितलं आणि त्यांनी एकाच दोन करून माझ्या मिस्टरांना सांगितलं, म्हणजे आपलं काहीतरी चालू आहे असं. त्याच्यावर ते खूप बोलले मला. आदित्य समजूतदार आहे, त्यांनी ते नव्हतं असं करायला पाहिजे. जाऊ दे, पण ते खूप बोलले मला. ते डायरेक्ट म्हटले का म्हणजे तुम्हाला पण ओळखत नाहीत ते, म्हणून कोण मास्तर आणि ते मी नाही ओळखत त्याला, असं ते बोलले. हे पुस्तक लागतं असलं ठेवा. नको, राहू दे. माझ्याकडे जेवढे आहेत तेवढ्यात मी करेन अभ्यास. पास झाले तर ठीक, नाही तर नापास झाले तरी जा, काही प्रॉब्लेम नाही. चालतंय मग तस म्हणलं काय. सॉरी. चालतंय, अभ्यास करा. पण लाईफला का लेबरचा बी इतका त्रास आहे ना. आधी कुठे गेलतो नेमका तू? अरे का नाही, घरून आलो आता. अरे बायको ना मस्त बरोबर गप्पा मारत रानात, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. रानात? रानात का घरी? रानात. कधीची गोष्ट आहे? आता 15 ते 20 मिनिटं झाला असं. आता रानातून, तुझ्या रानापासून मला इथे यायला किती वेळ लागणार आहे? परत स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय मी. ठीक आहे, कोणाला सांगू नका. अरे मला कोणाला सांगायची काय गरज आहे, म्हणून मी तुला अगोदर सांगायला आलो पहिल्यांदा. नाही तर सांगायचं की गावाला सांगितलं असतं की अगोदरच मी. तुझं मला काहीतरी चांगलं दिसतंय व्हायला, म्हणून मग म्हणलं बाबा सांगाव तुला अगोदर येऊन. बर ठीक आहे. अर्पिता, हे अर्पिता, काय आलं? तुला सांगितलं होतं ना त्या मास्तरला भेटू नकोस म्हणून. मी कुठे परत भेटलीस तर त्याला रानात जाऊन तिथं. अहो मी वांगी आणायला गेले होते, ते आले होते तिथं. कशाला आलती तर तिथं? घेऊन. हा, ते कशाला आलती तिथं? तो कशाला येईल? तू बोलून घेतीस ना त्याला, म्हणून तो येतो. मी नाही बोलून घेतलं, आईंनी मला वांगी आणायला लावली होती म्हणून मी रानात गेले होते. एवढेच हौस आहे ना, तर जा ना त्याच्यापाशीच राहणार. कशाला राहते माझ्यापाशी? हा, तुम्हाला सांगितलेलं कळतंय का मी काय बोलतेय? अगं हे माहिती असतं ना तर आधी लग्नच केलं नसतं तुझ्यासोबत. अहो पण मी सांगतेय ना, आईंनी मला वांगी आणायला लावली होती म्हणून मी रानात गेले होते. काय वांगे लावलेत का तुझे? हा हा, काय वांगे? वांगे आणायला गेली तू? हा, कुठेच वांगे? कुठे? नाही येत झाडाला एक पण. काय रोजचा राडा म्हणजे? लाडावून ठेवलाय तुम्ही तुमच्या सुनेला. शिकू द्या त्याला, थोडं अभ्यास करू द्या, काय मोठं होऊ द्या, काय घराडा घालीत बसता रोज. मग काय गरज आहे का त्या मास्तर सोबत गुलू गुलू बोलायची रानामध्ये तिथे जाऊन?
बोल ना, आता का मुकळून बसलीस? बोल ना, सांग ना त्यांना. बाबा, गैरसमज होतोय त्यांना. मी वांगी आणायला गेले होते, आईनी वांगी आणायला लावली होती म्हणून आईनी मी रानात पाठवलं होतं गेले. ना? हो. मग काय चुकलं रे? कुठे आई? आई कुठे? आई, ए आई, काय झालं रे? का ओरडायला लागलास एवढा? तिला तो पाठवलं होतं वांगी आणायला रानात. मी कशाला पाठवू तिला वांगी आणायला? मी तर दिवसभर काम करून करून वैतागली. अहो, आई- सांगितले तिला. तुम्हीच बोलले होते वांगी घेऊन ये म्हणून. खोटं बोलायला लागली का आता? सांगितलं हा? होतं? खोटं बोलायला लागली आता? मी होय. माझ्या आईची शपथ घेऊन. खोटं बोलायला लागली तू आता? बाबा, अरे, बोलती ती तू खोटं. सांगितलं असं ना, आता खोटं मी बोलते. सांगितलं नाहीये तिला. तुम्ही अजून डोक्यावर चढून घेऊ नका तिला. मी आधी ही- सांगून ठेवते तुम्हाला. ही त्या मास्तर सोबत परत तिथं रानात गुलू गुलू बोलत होती वांग्याच्या मग मी काय झाडापाशी. तुला खोटी सांगत होते का? मी सांगितलं ना तुझ्या बायकोला जरा लगाम लाव. बाबा, यांचा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज मला होतोय. तो आलता का नाही तिथं? आलता का नाही? तो आला होता. कशाला आला होता तो? काय काम होतं त्याचं तुझ्यापाशी? मी त्यांना पुस्तकं मागितली होती परीक्षेची, ते घेऊन ते आले होते पुस्तक. म्हणजे मला मागता येत नाही का बरोबर पुस्तकं? आहे. आपली ऐपत नाही एवढी मोठाली पुस्तकं घ्यायची. तुम्ही शांत MPSC ला बसा. लय मोठाली पुस्तकं हा. लागायची. अहो, कोणी पुस्तकं देईल? माझे कितीतरी मित्र आहेत परीक्षा देणारे. एका मिनिटात पुस्तकं आणतो मी. त्याला पुस्तकं मागायची काय गरज होती तुला? अहो, मी खरंच सांगते, मी वांगी तुझे आणायला ना गेले होते. हे नाटक सगळे माझ्या लक्षात आले. तुला काय लफडे करायचे ना ते तुझ्या बापाची घरी तुला जाऊन कोणी कर. सांगितलं? इथं एक मिनिट राहू नको. तुला कोणी सांगितलं? स्वामाने सांगितलं ना मला. म्हणजे आज मी बघितलं, म्हणजे त्या दिवशी मी बघितलं, आज सोमाने बघितलं, म्हणजे अजून कुठं कधी भेटते? अहो, मी खरंच सांगते, मी वांगी आणायला गेले होते रानात. तिच्यावर विश्वास ठेवू नको बरं का तू. ही असल्या अवदसा नको घरामध्ये. नाही तर लोक थू थू करते ना आपल्या नावानी. अहो, आई, तुम्ही तरी का खोटं बोलताय? मी का खोटं बोलते का? बघ बघ, मला खोटं ठरवती. तुम्हीच वांगी. माझ्या आईला खोटं ठरवते का तू? हं? माझ्या आईला खोटं ठरवते तू? तू एक काम कर, तू आहे ना तुझ्या बापाच्याच घरी जा आणि तिथंच राहा. परत येऊच नकोस. निघ. परत येऊ नकोस. अहो, पण ऐकून तर घ्या. चाल निघ इथून. मला तोंड दाखवू नको तुझं. तिकडे तोंड काळ कर. चांगलं केलं, बरं झालं तिला पाठवलं. नाही तर आपलं तोंड काळ केलं असतं अख्ख्या गावामध्ये. अरे पण सांगणारे सांगतेत. आपण कधी बी कानात आणि डोळ्यात 4 बोटाचं अंतर असतं हे लक्षात ठेवा. तुमचं 4 बोटाचं हा. अंतर तुमच्या जवळच ठेवा बरं का. लागले मला ज्ञान अरे कोणाच्या शिकवायला. सांगण्यावरून तुम्ही काही करताय. तुम्ही शांत बसा. हे बघा पप्पा, तुमच्या ना पोचट स्वभावामुळेच लाडून गेली ती जास्त. आली मोठी. काय तुमचं असेल ते चालू द्या. हा. मी चाललो. आजा. बरं ते रानातलं काम ओरखलं का? लिंब काढले का? काढलेत की, काढलेत ना? मग असेच भरून ठेवलेत. बरं झालं ते. ती जाऊ दे, कामात जाऊ दे, पण बहिणीचं बी बरं रांकेला लागलो. हा, ती एक बरं झालं. तिला माणसं चांगली भेटली, काय बन नाही राहिली. आणि तिथं आपली तर तरी पुस्तकाला कमी येत होती. आता तिकडे आपलं आता काय तिथं पैसा कमी आपलं कसं व्हायचं, आपण वातावरण तेवढं तर द्यायचं, पण काही गोष्टी नव्हत्या पुरत. आता आता त्यांना काय पैसा थोडा लागतोय का? त्यांच्याकडे काय कमी आहे? तिथं त्यांच्यावर अडचणच कमी नसेल नाही. तिला काही. हा मग. बरं झालं बघ, टेन्शन गेलं ती डोक्याचं. मग काय एकदाच टेन्शन गेलं ते पण बरं. अण्णा कुठे गेलेत? ते मग अशी म्हणले रानातून फेरा मारून येतो, कुठे गेलं काय आज आले? अरे काय झालं? काय झालं? त्यांनी मला आकलून दिलं घरातून. म्हणून दिला? त्यांनी गैरसमज करून घेतला का माझं त्यांच्या गावातल्या त्या मास्तरचं चालू आहे म्हणून. अरे रे रे. असं कस काय? मग त्या पाहुणे आणलं तुला? बघ आता. झालं, तिथं बी नाक कापून आल्या. तिथं चांगलं होतं, तिथं गोड बोलून राहायचं, तर इकडं काय आल्या मग तुम्ही? अरे ते घरा बाहेर काढलंय म्हणते. थोडं नवऱ्याला बोलायचं ना गोड. मी बोलले, पण त्यांनी त्यांच्या आईच ऐकून घेतलं. त्यांच्या आईनेच मला पाठवलं होतं रानामध्ये वांगी आणायला. नंतर हा. त्या पलटी पडल्या का मी नव्हतं पाठवलं म्हणून. काय रे, काय करणार ती तरी? हो का, मला काही सांगू नका बरं का, पहिली गोष्ट. आणि हे आता तिथं काहीतरी करून आल्यात म्हणलं, हे तर काय करणार नाही असं तुम्हाला वाटतं का? कस काय होईना असं? आता काय इथं याच्या आधी काय काय हे केलं तिने? तुम्हाला जसं पटन ना तसं करा. अरे पण मग आता कुठं जाणार आहे ना? दादा, मी खरंच सांगते, माझी काहीच चूक नव्हती याच्यात. तुला वाटतं तुझी बहीण पण अशी माझ्या तर वागत- घरात राहायचं नाही. नाही मग ना. बाकीचं कुठं जायचंय ना तुम्हाला तिकडच जा. अरे पण असं करून कसं जमत रे?
कसं जमन म्हणजे आपल्याला बी लोक आहेत का नाही 4 नाव ठेवायला. अरे पण तिकडे शंका घेतली तिच्यावर. शंका घेतली काय माहिती शंकाच घेतली का काय. पण मी कुठं जाऊ, कुठं जाणार आहे मी? मग त्याला आम्ही काय करू? एकदा लग्न लावून दिलं ना तुमचं, तुम्हाला घर बघून दिलं ना, मग इथे यायची काय गरज होती? अरे पण आता मला तू सांग, तिकडे त्रास झालाय म्हणल्यावर इकडे बापाची घरी नाही यायचं, कुणाच्या येईल? हा का त्यांचं बाप आणि त्या बघून घ्या. मला काही सांगायचं नाही. एक तर त्या राहत्या ह्या घरात, नाही तर मी राहील. बघा तुम्हाला काय करायचं. अरे ताडे पण इथं आता अण्णा नाही, तू बी असा उद्योग करून आली ना, माझं बी काय डोकं चालत नाही. राहू दे दादा, माझ्या नको तुमच्यात भांडण. अरे पण अण्णा येऊ तर काय करू मला सांग ना तू. नाही इच्छा, जाईल मी इथून पण निघून. अरे तसं नाही त्या ताडे, पण आता काय करू रे, माझं डोकं बंद पडलंय. आता कसं काय करू मला सांग ना. अण्णा झालं आला पुढे. तिच्या घरून आहे ना, तिच्या मालकाने घराबाहेर काढले. का बरं? काय झालं ना? सोडू नको, सांग 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 काय झालं? त्यांना असं वाटतं ते गावातलं माझं चालू आहे म्हणून. शंका घेतली तिच्यावर. असं नाही का? अरे मग आता तुम्ही तिला हाकलाय निघाली का? परत तिथं नाही येईल मग कुठे येईल? होईल सांगू समजून, मी जाईल पाया पडेल त्यांच्या. नाही करणार लेकरू अभ्यासाचा नाद. तुम्ही पाया पडून होणार आहे का? सगळं मिटणार असेल तर तुम्ही पाया पडून या. काय करा तुम्ही? अरे राहू दे ना, आता लगेच कुठं जाऊ तिला घेऊन? त्या अशा राहायला आल्या असत्या ना, महिनाभर ठेवल्या असते मी, पण असे नाही ठेवणार त्यांना. काय यार सांगा तिला समजून. ऐका ना, माहिती तीच चाललं होतं तुम्हाला येऊस तर तीच ही चाललं होतं. त्रास होतो म्हणूनच तिचं काही लग्न केलं, तिचं शिक्षण मागे ठेवलं, लग्न करून दिलं ना. आता ती अडचणीत आली तर तिला तुम्ही असं दूर ढकलायला लागलात. कसं ते लेकरांनी कुठं जायचं? मग मी ती सांगते, तशा राहायला आल्या असत्या ना त्या साध्या, त्यांना घेऊन तर मी त्यांना महिनाभर ठेवलं असतं. पण त्या भांडणं करून आल्यात ना, त्यांना कुठं जायचंय ना तिकडे जाते त्या, इकडे नाही यायचं. अरे पण थोड्या दिवस ही जमणार नाही. करतो काय करायचं? काय करता ना, मी जन्म दिलाय ना, पहा पाहिजे तिला. मला कसं त्या लेकरावं करता येईल? नाही तर ठेवून घ्या पोरगी इथं, मी जाते माझ्या माहेरी. पोरगी नाही ठेवत मी नाही. बस जातो आमचं, करतो काय करता आला तर बघू. चल जाऊ, नको बाबा, माझ्यामुळे तुम्ही ना काही करू, जाईल मी कुठं पण. अरे कुठं जाशील? कोण आहे माझ्याशिवाय तुला? चल, एक माझा दोस्त आहे, त्याला सांगतो तुला तिथं कामाला ठेवी. सांगतो त्याला काम करून घे, तुझं झाड लोट स्वयंपाक पाणी सगळं करल. आणि शिक्षण त्याला माया आली तर शिक्षणाला मदत करायचं. चांगला मित्र आहे माझा. चल, नको टेन्शन नको. जावा सगळे दार उघडीत तुम्हाला. अरे पण तुला काही कायमचं समजून घ्यायचं होतं का? थोडं ऐकत जावं रे. तुम्ही माझं ऐकत जा. आज ती बाई जर घरात थांबली असती ना, किती वाटोळ झाला असत ते तुम्हाला नाही माहिती. अरे काय वाटोळ व्हायला, पण आता तिला शेवटी तू घराबाहेर काढलं होतं. इथं 2 दिवस सुद्धा तो राहून नाही दिली. म्हणजे 2 दिवस? त्या 2 दिवस नाही का आमच्या इथं राहिल्या असत्या? मला एक सांग, 2 दिवसांनी अण्णांनी बघितलं असतं, नाही तर मी गेलो असतो घेऊन, काहीतरी झालं असतं ना. अरे तू घर सुद्धा बघून नाही दिलं. तुम्हाला पटत इथं राहायचं तर जा त्यांच्या बरोबर. काय तू पुढे ना आपलं डोकं नाही चालत. जा बाई का काय, आता काय इकून आड तिकून येर, दड बहिणीची बाजू धरताय ना, बायकोला सोडताय ना. चला आता काय इलाज नाही. का बाबा तुम्ही एवढं लवकर माझं लग्न करून दिलं? माझा मित्र आहे पुण्याला, त्याला विनंती करतो, त्याच्याकडे पाठवतो. त्याच्या घरचं काम धंदा कर. काका दिसतात. काका अरे का चपला नाही पायात, काय नाही, कुठं चाललात? कुठं नेमकं तुम्ही? काय सांगायचे तुला, आता लई कठीण परिस्थिती चालू. काय झालं? तुझ्या पप्पाला फोन कर. तुझे पप्पा आले? नाही पप्पा गावाला गेले ते, मी पण नेमकं गावाकडे चक्कर मारायला आलो. अरे या पोरीचं शिकायची इच्छा, पण लग्न करून दिलं. काय नालायक माणसं भेटले. एका शिक्षकानं तिला थोडस पुस्तक वगैरे वाचायला दिली, त्याच्यावर संशय घेऊन तिला घराच्या बाहेर काढलं. आणि माझी पोरगण सुन तर माहिती तुला कसले नालायक आहेत, तिला घरात नाही घेतलं. लेकरू हाकललं. फक्त एवढं टेन्शन? काय करू सांग? लईच अवघड झालं इकडे. एक काम करा, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. माझ्या बहिणीसारखी ती तुमच्या, आता पप्पा तुमचे मित्र म्हणले ती माझ्या बहिणीसारखी. उपकार होतील. तुम्ही तिला माझ्यासोबत पुण्याला पाठवून द्या. तिच्या शिक्षणाचं मी बघतो.
शिक्षण बी आणि ते ना तुमचं घरातलं बारीक सारीक सहारी काम करेल बघ. काम काय राव, आमची बहीण असती तर आम्ही कामालाच लावली असती का, शिकवली नसती का? लय रे माझं ओझं खाली. नाही उपकार होते माझं एवढं लेकरू घेऊन जा. एक परीक्षा राहिली बघ तुझी, काही दिवसासाठी ना तिने अभ्यास केला की ती 100% अधिकारी होईल. तुम्ही टेन्शन घेऊ नका काका, एवढं उपकार कर माझ्यावर आणि लेकराला माझ्या समोर काही दिवसासाठी. टेन्शन घेऊ नका. तिला आता अधिकारी करूनच गावात पाठवतो मी पण. जाती का बा अगं, सगळ्यात जीवाचं माझं त्याच्या बापाने भावापेक्षा जास्त माझ्यावर प्रेम केलं. ही लेकरू बी ना एवढं गुन्हे आहे बघ, ती बी अधिकारी आहे. तुला शिक्षणाला सारी मदत करेल ती. जाती का जा मग. यार बघ, सक्का भाऊ नाही उपयोगीला आला, पण देवानं एक मानलेला भाऊ पाठवला तुझ्या मदतीला. जाऊ द्या तू नको जा. निघतो लावा ती माझ्यावर. चल चला घरी. तुझं ते सगळे आहे ना पुस्तक ते भर का नाही देणार मला नाही आवडत ती माणसं. मी नाही काय येणार नको तिकडं त्यांचं परत. घ्यायलाच नको आपल्याला, काय डायरेक्ट बसवा, सगळं नवीन घेतो आम्ही तिकडे. चल चला आता अभ्यास कर, पास हो. तुझं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय माघारी येऊ नको बघ, तुझी वाट पाहतोय मी. चल, बस. का तुम्ही बी येता? मी पण येतो. काय मग करावं तिथे येऊन शहर ठिकाणी मला करमणार आहे का? आता इथं त्यांच्या दारात जायला लय हे करतात ना, ती काय करत नाही, तर तुम्ही पण या. एवढं लेकरू होईल त्याला जीव येईल. टेन्शन घेऊ नका तुम्ही. ते आता आमच्या बहिणीसारखी, माझ्या बहिणीसारखी. तुम्ही आम्हाला कधी काय कमी केलं नाही येते म्हणलं. बाबा मी. काळजी माझी अजिबात काळजी करू नको. जाऊ काका मग. बापाला सांग म्हणा तुमच्या मुलीला भेटला ना असं प्रसंगात आहे. 100% सांगतो. बरं चला काका, येऊ का? आणि तुम्ही अजिबात दीदीची काळजी घेऊ नका. तिला अधिकारी करूनच गावात पाठवतो आता मी पण. येतो मी. येते बाबा, बाय. गेली पहिली निघून, तर दुसरी बघावं लागल. इथं अवदसच झालं का समाधान? आज लेकरू जाऊन 1 वर्ष होऊन गेलं, लेकराचा काय तपास नाही, फोन नाही केला सारा तिला. कुठं आहे, काय खात असेल, कुठं राहत असेल. झालं का तुमचं लेक्चर देऊन? अरे लेक्चर नाही, तुला खरं बोलतो मी. आणि तुला सांगितलं होतं लेकरू मोठं होणार आणि ते होईनच, ही मला खात्री आहे. झालं? बायकोचं काही पडलेलं नाही, बाहेरच्यांचं. हा अहो, त्या पुस्तकाच्या ना अभ्यासाच्या नावाखाली तोंड काळा करत होते, ते दिसलं नाही का तुम्हाला? हा आले मला सांगायला. अरे हा तुमचा भ्रम होता. भ्रम होता काही, हे तुमचा भ्रम होता. आता दुसरी पोरगी बघा त्याच्या लग्नाला. कमून भांडणं चाललेत तुमची? ते काय तुझ्या बायकोचा पुळका आला त्यांना, वर्ष झाले वर्षभर गेली. झालं, तुम्हाला आठवण नाही साधी तिची. मग काय आता काय तिला काय पूजत बसू घरात, फोटो लावू तिचा? तेवढंच कर ना. बस ना, समाधान होईल त्यांचं. बघ आता दुसरी कोण देतय का? बघतोच आहे. भेटल त्याला पण हा पोरगी. बघू कोण देतय आणि कशी देतात. त्यांच्या लग्नाचं किंवा असंच राहणार आहे. ए तू कशाला आलाय रे? आवाज खाली कर. तुला माहिती कोणाबरोबर बोलतोय? कोणाबरोबर बोलतोय माहितीये ना? दीड दमडीचा मास्तर आहेस तू. मास्तर नाही, आज क्लास 1 अधिकारी आहे. अरे तुम्हाला लाजा वाटाय बाई, लाजा. अरे तुम्ही ज्या मुलीला संशय घेऊन इथून हाकलून लावलाय ना, आज क्लास 1 अधिकारी आहे. क्लास 1 अधिकारी तुमच्या स्वप्नात तरी होतं का? आणि ती ना तिच्या बापाच्या घरी येणार आहे. जरा तुम्हाला लाज शरम वाटू द्या आणि जा त्यांच्या हातापाया पडून घेऊन या तिला. बघा मी सांगत होतो तरी तुम्ही ऐकलं नाही. काय ह्यांना दगडाला सांगून उपयोग व्हायचा यांचा? सांगूनच उपयोग नाही. चाललं होतं म्हणून म्हणलं जा गाठ घ्यावा, आली काय ती. अरे हे मलाही माहित होतं, एक ना एक दिवस आहे ना ती क्लास 1 फेल होणार म्हणजे होणार. हे दगडची दगडच राहते. ऐकलं? मी काय म्हणतो, आपण जाऊन यायचं का तिच्या घरी? मला पण जावंच असं वाटतं. लागेल. आज क्लास 1 ऑफिसर झाली म्हणलं तिचेच तुम्हाला पाय धरावं लागते. चला चला, आपलं चुकलं खरंच, आपण तिच्यावर लय अत्याचार केला. आपण जाऊ, चला आता चला, लगेच चला. निघू. चला थांब. कोण आलं काय माहिती.
बाबा अरे तू माझं लेकरू अधिकारी झालं, किती त्रास झाला रे तुला. अरे ताडे तू अरे बघ माझं लेकरू अधिकारी होऊन आलं, स्वप्न पुरं झालं तिचं. लई लई त्रास सहन करावा लागला. म्हणजे तेच ना बाळ, तू तुझ्या बरोबर माझं पण खूप मन मोठं झालं ग. माझं बी स्वप्न पूर्ण झालं. तुझ्या बापाचे तुझे लय उपकार झाले बघ आमच्यावर. काका मी तुम्हाला म्हणलं होतं का नाही, तिला जवळ अधिकारी करीत नाही तोपर्यंत गावात आणणार नाही, येऊ देणार नाही. अरे तुझ्या पप्पाला का नाही रे घेऊन आला बाबा? ते कामाला थोडं बाहेर गेले, ते कामानिमित्त. बापापेक्षा जास्त प्रेम दिलं माझ्या जोडीदारानं, माझ्या जोडीदाराच्या पोरानं. तू सक्का भाऊ, लाज वाटायला पाहिजे त्या लेकराला घराच्या बाहेर काय. माझ्याकडून बायकोच ऐकून माझ्याकडून चुकलेलंय. मला ना जी नाही करता आलं यांनी केलं तिच्यासाठी. पण आता आहे ना मी एक करीन. माझी बहीण क्लास 1 अधिकारी झाली, पोरा सकट बायको सोडून द्यायची पाळी आली ना तरी ही वेळ तिच्या येऊन नाही देणार. पण तुम्ही पहिलंच कळायला पाहिजे तुम्हाला. ताडे मला माफ कर. राहू दे रे दादा. किती अडचणीला तोंड द्यावं लागलं माझ्या लेकराला, पण ती जिद्द नाही सोडली, तिनं करून दाखवलं. लई आठवण यायची तुझी. कोण आहे ती? अरे तिचे सासू सासरे आणि तो नवरा. अरे किती रे, मी किती तुम्हाला जीव तोडून सांगितलं माझं लेकरू चांगलंय. हो ना, तुम्ही तरी समजून सांगायचं ना. सांगितलं होतं पण हे ऐकायलाच तयार नाही. इतक्या सोन्यासारख्या लेकराला यांनी घरातून बाहेर काढलं. मी नाही नाही म्हणता यांनी बाहेर काढलं. ज्या शिक्षकानं तिला मदत केली तो शिक्षक सुद्धा क्लास 1 अधिकारी झालाय. मोठ्याल्या माणसाच्या मनात पाप नसतो, निस्वार्थपणे एकमेकाला मदत करतात. काय केलं तुम्ही? समजलं नाही यांना, काय करणार. सांगतो चुकले म्हणून भाऊ, खरं मला माफ करा. तुमचं झालं. काका ही आज तायडी क्लास 1 अधिकारी झाली म्हणून आल्यात, ती परत पैशा पाण्याला बघून आल्यात. ह्यांच्या विश्वास ठेवू नका अजिबात तुम्ही. ऐक अर्पिता, तुला परत यायचं नसेल तर येऊ नको. पण फक्त एवढंच सांगतो, आईने कान भरले होते ग माझे, त्यामुळे मी तुला इतकं असं वाईट वागलो तुझ्याशी. पण मी जीव तोडून सांगत होते, पण नाही ऐकलं शेवटी माझं. हे बघा अर्पिता बाळा, माझं चुकलंय. त्याची शिक्षा तू त्याला देऊ नका. हवंच तर मी कुठंतरी बाहेर निघून जाईन, मी तुमच्यात राहणार नाही, पण त्याला अंतर देऊ नकोस. आई चुकी कबूल केली, हात जोडून राहिलेत. आणि बाळ लेकरू आहे ना, किती बी मोठं झालं ना, नवऱ्याच्या घरीच ग सुखी राहत ते. तिथंच इज्जत भेटते बाईच्या जातीला. बापाच्या घरी तू लय मोठी अधिकारी होऊन इथं राहिली तरी इज्जत नाही भेटणार. ऐक जा, आणि तुम्हाला हात जोडून सांगतो, माझं लेकरू जरी अधिकारी झालं तरी ती तुमची सून आहे, तिला जीव लावावं. मी म्हणते ना भाऊ, खरंच माझं चुकलं. जशील ना बाळ. आणि एक सांगू का, ती जरी गरिबीत मोठी झालेली असेल ना, पण ती गद्दार नाही. संस्कार येतो तिला. संस्कार लय संस्कार मापाच्या बाहेर आहेत. तुम्हाला सांगू का भाऊ, ती गरीबाच्या घरची हुंडा घेऊन आली नाही याचाच मला राग होता. त्याच्यामुळे मी तिला थोडं छळत होते, बाकी काय माझ्या मनात नव्हतं. पोरगी नाही हो, माझा प्राण तुम्हाला दिला होता. लेकराव लय जीव माझा, माझ्या लेकराव माझा लय भरोसा. मी आता घरात राहतच नाही. आपण तुला काय शिक्षा द्यायची असेल तर मला तू दे, पण माझ्या मुलाला हात जोडू नका. नाही, आपण याच्या सोबत नाही राहायचं. मला नाही राहायचं. नाही त्याच्यामुळे ना आई संसार मोडता राहिला माग. आई बापा तू आई बापाला कोणी मोठं झालं म्हणून बाहेर काढतं का? झालं त्यांनी माफी मागितली ना. पाहुणे तुझा सासरा फोन झाला एकदा, म्हणले अहो मस्त जीव तोडून सांगतोय मी, पण कुणी ऐका ना करा. खरंच बापाचं प्रेम दिलं त्यांनी मला तिकडे. चहा पाणी प्या आणि ह्यांना गाडीत नेऊन सोड घरी त्यांच्या. चला आधी आपल्या घरी चला. या सगळे चल.